कायम स्वरूपाचं एक सरकार तुम्हाला द्यावं लागणार आहे, कायम. आणि ते काँग्रेस दोन्ही तुटलेली फुटलेली काँग्रेस देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, देऊ शकत नाही म्हणजे लिहून घ्या, देऊ शकत नाही. मग मतं का फुकट घालवायची? ना हा तुकडा निवडून येणार ना तो तुकडा निवडून येणार. आणि तुम्ही कोणत्या तुकड्याकडे बघणार? त्यापेक्षा आज जिथे एक वाजपेयींचं जे सरकार बसलं होतं ते पुन्हा मर्दपणाने मजबूतीने निवडून देणे तुमचं देशकर्तव्य आहे, देशकर्तव्य आहे. त्या हाताकडे बघू नका, तुमचे हात काय सांगतायत तुम्हाला. ते हात महत्वाचे आहेत, तो एक हात महत्वाचा नाहीये. एवढे हात माझ्या जे समोर आहेत ते देशाचं भवितव्य घडवणारे आहेत. तो काँग्रेसचा हात देशाचं भवितव्य घडवू शकत नाही. हे उदाहरणासहित अनेक लोकांनी पटवून दिलेले आहे तुम्हाला की जर पवारांची सत्ता आणायची असेल तर हे तुटल्याशिवाय आणि फुटल्याशिवाय ते अशक्य आहे. आणि हे फुटणार नाही, आमची युती तुटणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. पुढच्या वेळेला तुम्हाला त्या मंत्रालयाच्या त्या घुमटावरती भगवा झेंडा शिवशाहीचा युतीचा फडकल्याशिवाय फडकलाच पाहिजे हो, फडकणारच. आणि फडकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, फडकवणारच. काँग्रेसने तुम्हाला दगा दिला हे तुम्ही मला आत्ता सांगताय, 50 वर्षात कळलं नाही ही काँग्रेस काय अवलादीची आहे ती. आत्ता सांगताय मला तुम्ही, एवढ्या वेळाने कळलं तुम्हाला. आम्ही परदेशी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होऊ देणार नाही, आमचं धोरण आहे. त्यामध्ये सोनिया गांधी व्यक्तिगत आमचं काही नाही. उड्डाणपूल बांधले जात आहेत, आश्वास देत आहेत. पण उद्या 3-4 लाखाच्या मोटारी रस्त्यावर धावू लागल्यानंतर ह्या मुंबईची हालत जी होणार आहे ती पहा.